रोहा शहरात शिवसेना शिंदे गट आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून रोहा शहरासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून रोहा शहरात 16 विकास कामांचे भूमिपूजन मानसी महेंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। रोहा शहरात दिनांक 1 मार्च रोजी विविध विकास कामांची गंगा अवतरली होती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र सेठ दळवी यांच्या प्रयत्नांतून आणि शिवसेना शिंदे गट रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या पाठपुराव्यातून रोहा शहरासाठी 5 कोटी रुपये असा निधी उपलब्ध झाला असून त्यातून रोहा शहरात 16 विकास कामांचे भूमिपूजन मानसी दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी सभेस्थानी महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती। यावेळी व्यासपीठावर मंत्री आदिती तटकरे, मानसी दळवी, शिवसेना शिंदे गट दक्षिण जिल्हा प्रमुख प्रमोद घोषाळकर, जिल्हा संघटक निलिमा घोषाळकर, संपर्क प्रमुख संजीवनी नाईक आदींसह तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, शहर प्रमुख मंगेश रावकर, उपतालुका प्रमुख संदेश मोरे, उद्देश वाडकर, उपशहर प्रमुख निलेश शेडगे आदींची उपस्थिती होती। यावेळी मंत्री आदिती तटकरे, मानसी दळवी, जिल्हा प्रमुख प्रमोद घोषाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले आणि तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले। या कार्यक्रमासाठी सर्व शिवसैनिकांनी परिश्रम घेतले। किंवा एखाद्या सामान्य पदाधिकाऱ्याला किंवा तिथल्या नागरिकांना प्रामुख्याने त्यांची इच्छा हीच असते की हे सगळं राजकारण होत असताना आमच्या इतकी कामं झाली पाहिजे आणि ती जर त्यांना मिळाली तर नक्कीच ते आपल्याला त्यांच्या मतदानाच्या रूपाने पाठबळ हे देत असतात। या तालुक्यामध्ये या शहरामध्ये अनेक वर्ष नगरपालिकेच्या माध्यमातूनही आम्हाला काम करण्याची संधी मिळाली, लोकप्रतिनिधी म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली। खासदार तटकरे साहेबांचा हा जुना मतदारसंघ असल्यामुळे आजोबांपासून आजोबाई सभापती होते, त्यामुळे साधारणपणे 40 वर्ष इथं काम करण्याची संधी ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला अधिकाधिक विकास कामांवरच भर देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आज मला आनंद आहे की महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये आपण एकत्रितपणाने निवडणुका लढवत असताना राजकीय मेळाव्यापासून सुरुवात न करता एका विकास कामाच्या कडून आपण त्या व्यासपीठावरनं सुरुवात केली, त्याचा निश्चितपणाने आनंद आणि समाधान मला आहे। शेवटी आज जर आपण साधारणपणे बघितलं तर शासन आपल्या दारीसारखे उपक्रम हे ज्या वेळेला मुख्यमंत्री मोदयांच्या संकल्पनेतून राबवण्यात येतात। आज आपण सगळेजण एकत्र आलो कारण रोहा नगरपालिकेवरती आपल्याला कधीही सत्ता मिळाली नाही, आपण कधीही सत्तेत नव्हतो आणि त्यामुळे या नगरपालिका हद्दीमध्ये शिवसेनेकडचा निधी कधीही आला नव्हता आणि खरोखर मी तुम्हाला सर्व आपण सगळे भाग्यवान आहोत की आज आपण हे जे गाव आहे याचं ग्रामदैवत धावीर महाराज यांच्या पुढे नतमस्तक झालो आणि इथून आपण भूमिपूजनाच्या कामाला सुरुवात केली आणि या धावीर महाराजांच्या कृपेने या खरोखर आवर्जून सांगावंसं वाटतंय की ज्या देवाने आपल्याला कौल देऊन शिंदे साहेबांचं सरकार आणलं आणि या सरकार मधून आपल्याला पहिल्या प्रथम 5 कोटी रुपयाचा निधी माननीय आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून रोहा शहरासाठी आलं। हे मी काय उगाच काहीतरी सांगत नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे। कारण ज्या वेळेला आपल्या इथं संकट आलं होतं की सरकारमध्ये चलबिचल झाले होते, काय होणार उद्या काय होणार काही कोणाला माहिती नव्हतं, तर सांगितलं की तुम्हाला आमची बाळासाहेब जी सर्व शिवसैनिकांना धीर देते आणि ती धीर देणारे महासाहेब येऊन धावीर महाराजांना साकडं घातलं की आम्हाला आमचं सरकार शिंदे साहेबांचं सरकार यायला पाहिजे। या ठिकाणी शिवसेना विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या शिवसेना पक्षाचं काम करण्यासाठी शिवसेना वाढवण्यासाठी कुठे आपलं थांबवलेलं नाही। आता वरिष्ठ काय निर्णय देतील तो आपण मान्य करायचा आहे, वरिष्ठांनी जो निर्णय घेतील, मुख्यमंत्री निर्णय घेतील तो आपण मान्य करू। आता महायुती झालेली आहे, महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी 45 पार आपल्या करायचेच आहेत। जो कोणी उमेदवार पक्ष देतील, आपल्या जो नेते देतील त्याचं आपण प्रामाणिकपणे काम करू। परंतु आपण काम करत असताना
जे आपल्या महायुतीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा आपलं सुद्धा त्या ठिकाणी आपली दखल घेतली पाहिजे. नाहीतर आपल्याला कष्टपट सारखा मानत असतील तर त्याही ठिकाणी आपण त्यांना त्याप्रमाणे उत्तर देऊया, अशा प्रकारचं मी तुम्हाला सांगेन. आणि म्हणून आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण काम करायचं आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष प्यारा आहे, परंतु ते करत असताना आता फार हे सध्याचं राजकारण चाललंय ते एक पक्षाचं राजकारण आहे, ते महायुतीने महाआघाडी होत आहेत. आणि म्हणून आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्त्यांना मी सांगेन की आपल्याला काम करत असताना आपल्याला जो पक्षाचा आदेश आहे तो आदेशाचं आपलं काम करायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण असतो, शिवसेना ही संघटना अशी आहे, एकदा का मातोश्रीवरून आदेश आला की आपण त्याचं तंतोतंत पालन करायचं. त्याचप्रमाणे आता वर्षावरून जो आदेश येतो, अनुभव दांडगा नाही, पण जो काही तोडका मोडका आहे तो गाठीशी आहे. तो असा आहे की किती कोणी फिरलं तरी आम्ही 24 तास काम करतो. आम्ही ज्या पद्धतीने आमच्या मतदारसंघामध्ये निधी अवेलेबल करून दिलाय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की कितीही कोणी उभं राहिलं तरी नक्कीच पुन्हा आमदार हे महेंद्र दळवीच होते. कारण शारीरिक त्यांची हे नसताना सुद्धा, तब्येत बरी नसताना सुद्धा ते ज्या पद्धतीने आज स्वतःला झोकून देऊन काम करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा विकास कामांचा निधी सांगितला. आता दुसरी गोष्ट, ह्या रोहा नगरीचे आराध्य दैवत दहावीर महाराज आहेत. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं, मी खरं सांगते, ज्यावेळेस शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेस अर्थसंकल्पाचा मला तर वाटते शेवटचा दिवस होता आणि तिथूनच माझे मिस्टर त्या मीटिंगला सभागृहामध्ये गेले आणि तिथूनच ते वॉकर घेऊनच बसमध्ये बसले आणि गुवाहाटीला गेले. आणि गेल्यानंतर जे काही आम्हाला ऐकायला लागलं की तिरड्या येतील, 40 जणांच्या तिरड्या, ते खरं सांगते, दहावीर महाराज हे आराध्य दैवत जरी रोहा नगरीचं असलं तरी आमची सुद्धा अतूट श्रद्धा आहे त्याच्यावर. मी स्वतः प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.